गाईज, वेलकम बॅक माय मिनी ब्लॉग। तर आज आहे बैलपोळा। तर आता चालू करूया आपला आजचा ब्लॉग। तर इथे आता नानी रांगोली काढते। तर अशा प्रकारे आम्ही रांगोली काढतो बैलपोळ्याला, तुम्ही बघू शकता। मग आता इथे आपण रांगोली काढून झालेली आहे आणि मग याच्यावर आता शेणाचे उंडे ठेवणार आहे नानी। तर याच्यावर असे 5 उंडे ठेवतो आम्ही। तर मग याच्यावर आम्ही म्हणजे हळदी कुंकू असं टाकतो आणि चिरवाटा आणि हे पण ठेवतो फूल। ते तुम्हाला मी नंतर दाखवतेच। आणि इथे आता मोठ्या मम्मी सगळी प्लेट पण रेडी करून ठेवली आरतीची। तर इथे असं प्रकारे काही हे केलेलं आहे। तर इकडे तुम्ही बघू शकता, इथे सगळेजण कशी बघतायत। आणि इथे राणी हे पण फुले पण हे करते आणि इथे मोठी मम्मी आता याला हळदी कुंकू लावते वला आणि ती वरती टांगवायची असते। इथे पोले पण असे हे गेलेले आहेत आणि आता नानी ते पायाचे हे करते अख्खे परवीत। हे बघू शकता तुम्ही, इतके केलेले आहेत। आणि आता इथे आम्ही पटाका लावलेला आहे काल आम्ही बनवत होतो, पण काल पाऊस होता म्हणून आणि इकडे बघा सगळेजण बघतायत। तर आता सगळेजण इथे पाया पडायला आले होते। तर पहिला तर नाना आला पाया पडण्यासाठी, मग त्याच्यानंतर मोठा बाप्पा सुद्धा आला, अशी सगळी जण येतात। मग नानी, मग मोठी मम्मी सुद्धा आली आणि अथर्व सुद्धा आला। मग ब आली, मग मम्मी आली। तर कालच्या सारखीच म्हणजेच की लक्ष्मीपूजन होतं त्या दिवशी सारखीच आम्ही व सजवली होती आणि इथे आम्ही अख्ख्या अंगणात दिवे लावले होते, कारण की लक्ष्मीपूजनच्या दिवशी पाणी खूपच होता म्हणून आम्ही आज लावलं, पाऊस खूप पडत होता म्हणून। तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब